हॅलो मित्रांनो, मी आली आहे कुरखेड्यावरून शिरोंच्याला आली आहे. शिरोंच्याला माझ्या मुलीकडे आली आहे. हा बघा माझा नातू, त्याचा हिमांशू नाव आहे. हा खूप खेळते, खूप मजा करत आहे. मी याच्या मागे मागे धावते. खूप अंगण आहे, खेळायला जागा आहे. शिरोंच्या मध्ये रूम आहे. पहा किती सुंदर पर्यावरण आहे घरातला. वाडी पण आहे छान. हा किरायाचा घर आहे. इकडून अंगण आहे. खेळत खेळत किती छान येत आहे हिमांशू. बघा किती नाचत 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 हातामध्ये चकली पकडली आहे. तिकडं चाल बनून लागला आहे. मग मी बाळाला धरून खूप खेळत आहे. लहान बाळाला किती खेळवला तरी किती मजा येते. असंच कर करते. ती गोल गोल फिरवत आहे. मला अंधारी येत आहे आणि तो गोल 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 फिरव म्हणते. खूप मजा येते लहान बाळाला. मी त्याला धरून खूप खेळत आहे. मग तो आपले गाडी धरून सरळ फिरत आहे. तो मला म्हणते मागं मागं धाव, मागं मागं धाव. लहान बाळाच्या मागं खूप धावला तर त्यांना खूप गंमत वाटते. आज आपण आलो बघा फुले किती छान आहेत. आपण इकडे जाऊया, भाजी तोडू आपण. बघा मित्रांनो, ही भाजी आपल्या वाडीमध्ये खूप पातूरची भाजी म्हणतात मला. मस्त सुंदर आहे पातूरची भाजी. भाजी तोडून आम्ही सायंकाळी भाजी बनवतो. किती सुंदर आहे बघा भाजी. ही भाजी नेऊन आपण बनवतो भाजी. हे पातूरची भाजी आहे. पूर्ण पातूरची भाजी आहे. ही आहे पकडूनची बाळा. ही आहे आपली राजगिऱ्याची भाजी आहे. ही पण मस्त भाजी आहे. आपल्या रानभाज्या पहा किती आपल्या पावसाच्या उगवत आहेत. आता आपण तिकडे ते जांब पिकल्या तिकडे जाऊ. जांब तोडायला हे आहेत अजून औषधीचे झाडं. हा झाड ओळखते का? हा खूप औषधी गुणकारक आहे झाड. त्या शेंगा पण लागल्या आहेत. त्या शेंगामध्ये मोहरीसारखी बी राहते. ह्या खूप गुणकारक औषध आहे. आमच्या बीचमध्ये काय एवढे वेगवेगळे झाड आहेत, खूप सुंदर. रानभाज्या खूप उगवल्या आहेत आता पावसाच्या. खापरफुटीची भाजी आहे. ही बघा, ही भाजी आहे खापरफुटीची. तुमच्या इकडं काय म्हणतात तर माहीत नाही. आमच्या इथे खापरफुटीची भाजी म्हणतात. ही खूप गुणकारक आहे. कावीळसाठी पण खूप सुंदर भाजी आहे ही. समज जाऊया आता. इकडे पपई आहे खूप लागलेली. पपई पण खूप लागलेली आहे, खूप ठरलेली आहे. आता पिकत आहे. आपण तोडून घेऊ, वडे बनवून आपण तिला छान पैसे. चला बाळांनो, आता आपण आपल्या घरी चाललो. मग रेसिपी करून भाजीची दाखवतो तुम्हाला. रानभाज्या आहे खूप आपल्या वाडीमध्ये छान छान.